नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा 9 तारखेचा भाग आहे. खरंच खूपच मनोरंजक असा असणार आहे आणि फायनली ऋषिकेश आणि जानकी यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचा क्षण येणार आहे. आणि तो आनंदाचा क्षण म्हणजे ते जे टेंडर आहे ते जानकी एंटरप्राइजेसला मिळणार आहे. जानकी एंटरप्राइजेसला ते टेंडर फक्त 2 रुपयांच्या फरकाने मिळणार आहे आणि भर बाजार समितीमध्ये ऐश्वर्याचं नाक कापलं जाणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर जानकी आणि ऋषिकेश इकडे घरी बोलत असतात. जानकी म्हणत असते की अहो मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. ऋषिकेश म्हणत असतो काय झालं जानकी? जानकी म्हणू लागते मी ना नानांकडे गेले होते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो तू कधी नानांकडे गेलेली? आजकाल तू जानकी मला काय तुझं चाललंय ना ते सांगत नाही आहेस तू बरं का अजिबात. तेव्हा जानकी म्हणते अहो ऐकून तरी घ्या, कारण नानांना माझ्या हातचं शेंगांचं पिठलं खायचं होतं आणि त्यामुळंच मी त्यांच्याकडे गेलेली होती. सगळं हे जेव्हा जानकी बोलत असते तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो हे असं झालेलं आहे का? तेव्हा जानकी म्हणते की हो, पण तिथं गेल्यानंतर नानांनी मला एक वेगळीच गोष्ट सांगितलेली आहे. जानकी असं बोलते तेव्हा ऋषिकेश म्हणू लागतो म्हणजे काय सांगितलंय नानांनी तुला? काय झालेलं होतं नक्की? असं ऋषिकेश तिला विचारत असतो. तेव्हा जानकी सांगू लागते हो, मी सांगते तुम्हाला नक्की तिथं गेल्यानंतर काय झालेलं होतं. मग जानकी ऋषिकेशला म्हणत असते की अहो तिथं मी जेव्हा गेले होते तिथं गेल्यानंतर तिथे मला असं पाहायला मिळलं की नाना म्हणत होते की ते कडं तुम्हाला जे पार्वती आईंनी कडं दिलं होतं आठवतं आहे का? तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो आठवतं आहे मला ते कडं. मग ऋषिकेश तिला म्हणतो की मग काय झालं त्या कड्याचं असं तो विचारू लागतो. तेव्हा जानकी म्हणत असते ते जे कडं आहे ना त्या कड्याच्या बाबतीतच नानांना माझ्याशी बोलायचं होतं आणि त्यासाठी नाना मला सांगत होते. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो नक्की काय बोलायचं होतं नानांना त्या कड्याच्या बाबतीत? त्यावेळेस जानकी सांगू लागते की ते कडं जे आहे त्या कड्यावरती ना एक पासवर्ड आहे असं नानांचं म्हणणं आहे आणि एक कुलूप आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो म्हणजे त्या कुलपाचा आणि आपला काय संबंध आहे नक्की? तेव्हा जानकी सांगू लागते की हो तेच तर मी तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो म्हणजे तुला नक्की काय सांगायचं आहे? जानकी म्हणत असते नानांनी जेव्हा मला तिथे गेल्यावर सांगितलं ते कडं, पण त्याच्यावरती जो कोड आहे तो कसा मिळवायचा, कारण ते कडं जे आहे ना ते ऐश्वर्याने त्या सोनाराच्यातून घेतलेलं आहे. मी तुमच्या वाढदिवसाच्या वेळेस ते आणायला गेले होते पण तेव्हा ती ऐश्वर्या तिथं आली आणि तिनं ते घेतलं आहे. पण आता त्याच्यावरती एक नंबर आहे आणि तो नंबर मला माहीत नाही आहे. तेवढा तोही तिथे येते आणि म्हणते मला माहिती आहे त्या कड्याचा नंबर. तेव्हा ऋषिकेश म्हणतो तुला कसं माहिती आहे? जानकीला पण प्रश्न पडतो. तेव्हा हे दोघंजण जेव्हा म्हणत असतात तेव्हा ती सांगू लागते की हो मला माहिती आहे त्या कड्याचा नंबर. तेव्हा मात्र इकडे जानकी म्हणत असते की कसं काय माहिती ओवी बाळा तुला? ओवी सांगत असते हो आई मला माहिती आहे त्या कड्याचा नंबर. जानकी म्हणते की कसं काय? तेव्हा ओवी सांगते की हो अगं आई त्या कड्याचा नंबर आहे ना मी तो बघितला होता आणि मला काहीतरी ना वेगळं वाटलं म्हणून तो नंबर आहे ना मी लिहून ठेवला. ते ऐकल्यानंतर इकडे ऋषिकेश आणि जानकी म्हणू लागतात म्हणजे तू एवढी मोठी कामगिरी केली आहेस? तेव्हा ओवी म्हणते हो आई मी खरंच एवढं मोठं काम केलेलं आहे. तेव्हा ओवी म्हणते ओवीला जानकी म्हणते खूपच गुणी झालं आहे माझं बाळ आणि दोघंही ओवीचं कौतुक करू लागतात. तेव्हा ओवी सांगत असते पण आता काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का? मी ती नोटबुक आहे ना माझ्या शाळेमध्ये चेकिंगला दिलेली आहे आणि त्यामुळं ती नोटबुक माझ्याकडे आल्याशिवाय तर मी तुला तो नंबर नाही ना देऊ शकत गाई. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश म्हणतात ठीक आहे बाळा उद्या देतो नंबर असं जानकी आणि ऋषिकेश तिला सांगत असतात. मग ओवी म्हणते ठीक आहे म्हणजे आता पासवर्डचा तर प्रश्न मिटलेला असतो. पण ऋषिकेश इकडं म्हणत असतो पण जानकी माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली नाही ती म्हणजे तो पासवर्ड कशाचा आहे? तेव्हा जानकी म्हणते नाना सांगत होते त्याचबरोबर हे पार्वती आईंचं कडं होतं, पार्वती आईंनी बनवलेलं तुमच्यासाठी. तेव्हा तर तुम्ही खूप लहान होता. म्हणजे ही गोष्ट अशी होती की तो पासवर्ड कोणत्या कुलपाचा असणार हा प्रश्न होता. तर तो पासवर्ड आहे तो म्हणजे देव्हाऱ्याचा. मग मी घरी आल्यानंतर खूप शोधाशोध केली आणि माझ्या लक्षात आलं की त्या देव्हाऱ्याचा तो पासवर्ड आहे. हे ऐकल्यावर ऋषिकेश म्हणतो काय जानकी डोकं चालतंय गं तुझं? आणि मग जानकी आणि ऋषिकेशला आता ते उत्तर तर मिळालेलं असतं. पण जानकी आणि ऋषिकेश आता एक गोष्ट करत असतात ती म्हणजे शर्वरीने नक्की काय केलं आहे? शर्वरीला खूप वाईट वाटू लागतं कारण ऋषिकेश आणि जानकी तिला विचारायला आलेले असतात की काय झालं तुला काय प्रॉब्लेम होता, कारण अवंतिकाने तर आम्हाला सांगितलेलं आहे की तुला पैशांची अडचण होती. मग काय किती पैसे हवेत आम्ही तुला मदत करू, तुला जी हवे ना ती मदत करू पण आमच्या परीने करू. शेवटी कसं आहे सध्या ना आम्ही खूपच अडचणीत आहोत हे तुलाही माहिती आहे. तेवढी रक्कम आमच्याकडे नाही पण
तुला जेवढी मदत करता येईल तेवढी आम्ही करू. हे जेव्हा जानकी आणि ऋषिकेश शरूला जाऊन बोललेले असतात तेव्हा शरूचं असं म्हणणं असतं की खरंच दादा आणि वहिनी किती चांगले आहेत आणि त्या ऐश्वर्याने अजूनपर्यंत माझ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केले नाहीत आणि ती देणार पण नाही हे मला माहिती आहे असं शर्वरीला वाटू लागतं. तेव्हा मात्र इकडे जानकी आणि ऋषिकेशचं तिला खूपच हे वाटू लागतं आणि ती स्वतःहून त्यांच्याकडे येते आणि म्हणते आता त्यांनी नवीन सुरुवात केलेली होती आणि मी त्यांच्या बाबतीत जे केलेलं आहे ते चुकीचं केलेलं आहे असं म्हणत ती जानकी आणि ऋषिकेशकडे येऊ लागते आणि त्यांना सांगू लागते की माझ्याकडून एक चूक झाली आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो काय झालं शरू. तेव्हा शरू सांगू लागते की दादा मी एक चूक केली. तुम्ही जे टेंडर भरलं होतं ना मला ते ऐश्वर्याने सांगितलं होतं मला जर 35 लाख रुपये हवे असतील तर ते टेंडर जे काय आहे ना ते मी तिला जाऊन सांगायचं आहे. हे ऐकल्यानंतर ऋषिकेश म्हणतो मग तू काय केलंस. तेव्हा ती सांगते की मी तुमच्या घरी आले होते ना तेव्हा आम्ही त्या टेंडरचे फोटो काढलेत आणि ते ऐश्वर्याला पाठवलेले आहेत. हे ऐकल्यानंतर ऋषिकेश जानकी या दोघांनाही धक्का बसतो आणि मग इकडे सुमित्रा नानांकडे आलेली असते आणि नानांना सांगत असते की अहो तुम्हाला माहिती आहे का ऋषिकेशने नवीन कंपनी सुरू केली आणि त्याचं नाव जानकी एंटरप्राइजेस ठेवलेलं आहे. त्यावेळेस अवंतिका पण तिथं आलेली असते. अवंतिका म्हणत असते की आई तुम्हाला माहिती आहे का आज ना त्या कंपनीचं टेंडर भरायचं आहे टेंडर निघणार आहे आणि मला खूप वाटतंय की आपण तिथे गेलं पाहिजे. तेव्हा सुमित्रा म्हणते हो का पण अगं कसं जायचं तिथं. तेव्हा सुमित्रा नानांना सांगू लागते मला ना मनापासून वाटतंय की हे जे टेंडर आहे ना ते आपल्या जानकी आणि ऋषिकेश या दोघांनाच मिळालं पाहिजे. नाना म्हणतात मग काय करावं लागेल. तेव्हा इकडे ते म्हणते की मिळणारच आहे. नाना म्हणतात त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मला तुला आणखी एक गोष्ट सांगायची आहे. त्यावर इकडे म्हणू लागते की नक्की काय सांगायचं आहे नानांना हा प्रश्न पडलेला असतो आणि त्यावेळेस नाना सांगत असतात की मला त्याहीपेक्षा एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे ते कडं ते ना कडं सयाजीरावकडे आहे आणि ते कडं ऋषिकेश आणि जानकी यांना मिळलं पाहिजे. अवंतिका म्हणू लागते की काय झालंय नक्की आई मला कळेल का. तेव्हा इकडे लगेचच तिला सुमित्रा सांगू लागते की अगं एक कडं आहे जे पार्वतीताईंनी म्हणजे ऋषिकेशच्या आईने ऋषिकेशसाठी घेतलं होतं आणि नेमकं ते कडं जे आहे ते ऋषिकेशने गहाण ठेवलं होतं ओवी आजारी होती तेव्हा आणि ते कडं ऐश्वर्याने घेतले आणि ते कडं जे आहे ना सयाजीरावांना दिले आणि त्या दिवशी यांनी ते कडं बघितलंय ना तेव्हापासून नाना असंच करत आहेत. तेव्हा इकडे लगेचच अवंतिका म्हणते की आई काळजी करू नका मी ते कडचं कसं मिळवायचं ते बघते कारण ते कडं त्यांच्याकडून मिळवणं तेवढं सोपं नाही आहे हे मलाही माहिती आहे परंतु मी पाहते काय करता येईल ते. तेव्हा इकडे अवंतिका आणि सुमित्रा यांचं बोलणं होतं आणि त्या दोघींनी ठरवलेलं असतं. त्यानंतर सुमित्रा म्हणते पण अवंतिका एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या अगं ते टेंडरचं. तेव्हा अवंतिका म्हणते आई आपण जाऊया का मलाही वाटते की जावं तिथं आपण. तेव्हा इकडे अवंतिका आणि सुमित्रा आता टेंडर भरणार आहेत तिथं निघणार आहे तिथं जायला निघतात आणि नाना म्हणत असतात की मला माहिती आहे. सुमित्रा पण म्हणत असते कसं आहे सुमित्रा एंटरप्राइजेस आपलं आहे आता ऋषिकेश आपल्यासोबत राहत नाही हे सगळं जरी मला मान्य असलं तरी एक गोष्ट मात्र मी विसरून चालणार नाही ती म्हणजे काहीही झालं तरीही जी गोष्ट आहे ती म्हणजे अशी आहे की आत्ता ज्या काही गोष्टी घडत असतात त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे त्यांनी नवीन सुरुवात केली आणि मला असं वाटतं की हे टेंडर ऋषिकेशलाच मिळालं पाहिजे. नाना पण तिकडून म्हणत असतात की काळजी करू नको मिळणार आहे त्यालाच असं नानांचं म्हणणं असतं आणि त्याचबरोबर नानांनी ही तयारी दाखवलेली असते. नानाही खुश झालेले असतात आणि सुमित्रालाही खूपच छान वाटत असतं. त्याचबरोबर इकडे आता जानकी आणि ऋषिकेश बोलत असतात. ऋषिकेश म्हणत असतो बघितलं ना मी तुला सांगितलं होतं शर्वरीनं नक्की काहीतरी गोंधळ घातला आहे पण तू माझ्यावर विश्वास ठेवत नव्हती. शर्वरीनं सांगितलेलं असतं पण आता मी ऐश्वर्याचं बोलणंही ऐकलेलं आहे. तिनं माझ्यासमोरच तिच्या डॅडाला फोन केलेला होता आणि त्यांना सांगितलेलं होतं ऋषिकेश जानकी ज्या टेंडर भरलेला आहे त्यापेक्षा 1 रुपयाने आपण टेंडर मिळवायचं आहे आणि त्यांना हे कॉन्ट्रॅक्ट मिळू द्यायचं नाही. तेव्हा जानकी म्हणते की त्यांनी जे टेंडर भरलेलं आहे आता ते टेंडर भरणार आहे त्याच्यापेक्षा 2 रुपयाने आणि म्हणजेच आपलं जे टेंडर भरायचं ठरलेलं होतं आधीचं त्याच्यापेक्षा 3 रुपयांनी कमीने आपण टेंडर भरायचं आहे. ऋषिकेश म्हणतो पण जानकी तुझ्या लक्षात येते का जर आपण असं केलं तर आपला किती मोठा तोटा होणार आहे. तेव्हा जानकी म्हणते हो माहिती आहे मला. ऋषिकेश म्हणतो पण काय करायचं आता. तेव्हा जानकी म्हणते काही झालं तरी हे टेंडर आपल्याला मिळायलाच पाहिजे आणि त्यामुळं आपल्याला हे करावंच लागणार आहे असं जानकी सांगत असते. त्याचवेळी इकडे ऋषिकेश आणि जानकी यांनी ठरवून टाकलेलं असतं आणि इकडे आता पुन्हा शर्वरी आलेली असते आणि ती ऐश्वर्याला म्हणत असते आता तू टेंडर भरलेलं आहे तू सगळं केलेलं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव कारण काहीही झालं तरी
मला तू म्हणालेली होतीस ना, मग आता माझं काय करणार आहेस ते पण मला सांग. तू मला अजून पैसे ट्रान्सफर केलेले नाही आहेत. ऐश्वर्या म्हणते अहो हे टेंडर तर निघू द्या. तेव्हा शर्वरी म्हणते अजूनपर्यंत ही गोष्ट कोणाला कळलेली नाही आहे. मग जर मी त्यांना सांगितलं तर तू प्रॉब्लेममध्ये येशील. तू जर मला पैसे दिले नाही तर मला विचार करावा लागेल. मला आत्ताच्या आत्ता पैसे ट्रान्सफर कर. तेव्हा ऐश्वर्या म्हणते अहो मी तुम्हाला सांगितलं आहे ना, मी करते ना पैसे ट्रान्सफर, एवढी काय शरूताई तुम्ही मागं लागलेलं असताय हो. तेव्हा शर्वरी म्हणते हो ते काय मला माहीत नाही आहे, पण तू मला आता जे काही बोलत आहेस ना ती काही पटत नाही आहे, असं शर्वरी तिला सांगू लागते. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते पण असं काय करताय शरूताई तुम्ही, माझ्यावर तुमचा तेवढा पण विश्वास नाही आहे का. हे तिचं बोलणं चालू असतं आणि त्याचवेळी शर्वरी म्हणत असते की ऐश्वर्या हे बघ, तुला जे काय वाटायचं आहे ते वाटू दे, पण आता काहीही झालं तरीही मला पैसे हवे आहेत म्हणजे हवे आहेत. आता शर्वरीची साधी सरळ मागणी असते आणि ती म्हणत असते की मला पैसे हवेच आहेत. आता शर्वरीला ऐश्वर्या काही लगेच पैसे द्यायला तयार नसते. शर्वरी म्हणत असते ठीक आहे, आणि मग शर्वरी तिथून निघून जाते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की शर्वरी मात्र खूप चिडलेली असते आणि इकडे आता ऐश्वर्याचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी हिला आपण भीक घालायचीच नाही. हिनं काय आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. काही झालं तरी हिला आपण भीक घालायची काय गरज आहे, कारण ही कोण लागून गेली, कारण हिने मला काही सांगितलं तरीही हिला कसं गुंडाळायचं ते मला चांगलंच माहिती आहे, असं ऐश्वर्याचं म्हणणं आहे. आणि इकडं ऋषिकेश आणि जानकी यांनी ठरवलेलं आहे की आता 2 रुपयाने टेंडर कमी भरायचं, 2 रुपयाने टेंडर कमी भरायचं आणि ऐश्वर्याची पूर्णपणे वाट लावायची. आणि इकडे आता पूर्ण वाट लावायला शर्वरी पण त्यांच्या मदतीला असते. शर्वरी पण म्हणते की काहीही झालं तरीही मी दादा आणि वहिनीला जाऊन मदत करणार आहे, असं शर्वरीनं ठरवलेलं असतं. कारण हिच्यामुळं त्यांचं टेंडर जर त्यांना मिळत नसेल आणि ही मला मदत करत नसेल तर आज इतकी वर्ष झालं दादा माझ्या पाठीशी आहे, आज त्याच्याकडे काहीही नव्हतं तरीही त्याने माझी मदत करायला तयार झाला. आणि मी काय केलेलं आहे, माझ्या दादाच्या विरोधात गेलेले आहे नाही. काहीही झालं तरीही मी माझ्या दादाच्या विरोधात कधीच जाऊ शकत नाही. आणि मग तेवढ्यातच सुमित्रा बाहेर भेटते आणि शरूला म्हणते अगं पुन्हा आलीस तू. तेव्हा शरू म्हणते की आई माझ्याकडून एक चूक झाली, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते काय झालं सांग. तेव्हा शरू सांगू लागते की आई माझ्याकडून एक मोठी चूक झालेली आहे आणि मी दादा वहिनी जे टेंडर भरणार होते ते सगळं येऊन ऐश्वर्याला सांगितलेलं आहे आणि आता त्यांना टेंडर मिळणार नाही, कारण त्यांच्यापेक्षा कमी 1 रुपया कमीने ऐश्वर्या टेंडर भरणार आहे आणि ही मी चूक केलेली आहे. तेव्हा सुमित्रा म्हणू लागते तुला लाज वाटायला पाहिजे, अगं तू असं कसं वागू शकलीस पैशांसाठी. तेव्हा शरू सांगू लागते की हो, कारण काहीही झालं तरी मला पैशांची खूप गरज होती आणि म्हणून मी हे केलेलं आहे. सुमित्रा म्हणते की पण आता काय करायचं आहे. तेव्हा ती म्हणते की ऐश्वर्याने मला पैसे दिलेलेच नाहीत, परंतु तिनं माझा वापर करून घेतलेला आहे, मग मी आता जाऊन दादाला सांगणार आहे. सुमित्रा म्हणते ठीक आहे तुझी चूक सुधार, पण पुन्हा जर असं वागलीस तर तुला या घरात मी येऊ देणार नाही. इकडे सुमित्रा पण भयानक चिडलेली असते. आणि मग इकडे शरूने सगळं आता ऋषिकेश आणि जानकीला सांगितलेलं असतं आणि त्यांनीही फायनल केलेलं असतं की टेंडर कशा पद्धतीनं भरायचं आहे. त्यामुळं त्यांचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असतो आणि त्याचबरोबर त्यांच्याही लक्षात आलेलं असतं की काहीही झालं तरी आता हे टेंडर आपणच मिळवणार आहोत. इकडे ऐश्वर्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये असते. आता टेंडर निघणार असतं, सगळेजण तिथं जमलेले असतात, सगळेजण गोळा झालेले असतात आणि इकडे ऐश्वर्या मात्र उड्या मारण्यासाठी सज्ज झालेली असते. टेंडर तिथं निघत असतं आणि त्या ऐश्वर्या त्याचबरोबर सारंग एकमेकांच्या हातात हात देऊन खुश असतात. हे टेंडर आपल्यालाच मिळणार आहे, कारण ऋषिकेश जानकीपेक्षा 1 रुपयाने आपण कमी टेंडर भरलेला आहे. एवढा आनंद त्यांना झालेला असतो, त्यांना कळतच नाही आहे की हे सगळं काय चालू आहे. आणि त्याच वेळेस तिथं अनाऊन्समेंट होते, हे टेंडर मिळालेलं आहे 2 रुपयांच्या फरकाने जानकी एंटरप्राइजेसला. आणि हे ऐकता क्षणी ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते. ऐश्वर्याला कळायचं बंद झालेलं असतं आणि ऐश्वर्या म्हणू लागते की हे कसं झालं. आणि मग तिच्या हातात दोन्ही टेंडर असतात आणि ती विचार करत असते की नाही. आणि तिथं असलेला सारंगलाही प्रश्न पडतो हे कसं आहे, ह्यांच्याकडे कसं ऋषिकेश दादाचं टेंडर आधी आलं, कारण टेंडर कोण भरतं हे ज्याने भरलं त्यालाच माहिती असतं, मग ऐश्वर्या तुमच्याकडे कसं आलं हे, हा प्रश्न सारंगला पडलेला असतो. पण इथे ऐश्वर्या मात्र विचार करत असते की हे कसं शक्य झालं, काही झालं तरी हे टेंडर मलाच मिळायला पाहिजे होतं. आणि मग आता ऐश्वर्या पाहत असते ऋषिकेशने जानकीला उचलून घेतलेलं असतं आणि ते टेंडर घेण्यासाठी दोघंजण स्टेजवरती गेलेले असतात. ऐश्वर्या तिथं असते आणि जानकी मात्र तिला दाखवून देत असते की हे बघ कसं आहे, कारण काहीही झालं तरी फक्त 2 रुपयाच्या फरकाने आज करोडोंची मालकीण हरलेली आहे आणि तिचा हरलेला चेहरा पाहायला मजा येत आहे. बघितलंस ना, 2 रुपयांच्या फरकाने. आणि जानकीने 2 रुपयांचं नाणं हातात घेतलेलं असतं आणि ते नाणं दाखवलेलं असतं आणि म्हणालेली असते की हे बघितलंस का, खणखणीत आहे, अगदी
खरं आहे ना ते माझ्यासारखं, तुझ्यासारखं खोटं नाही आहे ते, असं म्हणत जानकीने ऐश्वर्याची लायकी काढलेली असते आणि तिला दाखवून दिलेलं असतं, हे बघ मी काय करू शकतेस ते, आणि तू काय केलेलं आहेस आतापर्यंत, आणि तू माझ्या कपाळावर खोटा शिक्का मारायला गेली होतीस पण तू खोटी आहे, हे नाणं माझ्यासारखं खरं आहे, असं म्हणत जानकीने ते नाणं ऐश्वर्याच्या हातात ठेवलेलं असतं. सारंग तिथं उभा असतो आणि जानकीने 2 रुपयांचं नाणं म्हणजे 2 रुपयांची भीक ही ऐश्वर्याच्या तोंडावर मारत तिला तिची लायकी दाखवलेली असते आणि तिला दाखवून दिलेलं असतं की ही तुझी लायकी आहे आणि तू काय करू शकतेस आणि तू कोणत्या थराला जाऊ शकते हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. आणि आज 2 रुपयांच्या फरकाने करोडोंची मालकी हरलेली बघायला खरंच मजा येत आहे. लवकरच माझं रणदिवे कुटुंब पुन्हा एकत्र येईल, माझी माणसं आहेत आणि नानाही बरे होतील आणि तुझी अशीच अधोगती होईल असा शापही जानकीने तिला दिलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.